श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारसा आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेना ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्पेनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परयेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णात टाकात श्री गुरुतीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. पूरवपूर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्णा संगम अत्योत्तम परयेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनिक अधिक असे जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमा थोरी. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परयेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वदुनी स्वभावे, पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नाना जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून एक स्नाने परयेसा. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परयेसी, एकानंतर एकाधिकेसी तीर्थे असती मनोहर. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गोप्य होऊनी अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात, राहिले ते श्री गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परयेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी मापन, कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत त्यांचे उदर पूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परयेसी, शेंगा ते रांदोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरी भरई. पंचमहायज्ञ कुसुरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा नैवेद्या. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बूड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ, टाकोणी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैवबळी कैसा दैवे केले आम्हा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोने दिला भूमीवरी. ऐसे परी ते नाना दुःख करी नाना परी. पुरुषतीचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण, म्हणे श्रेयशी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान, पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जान. आपुले आपणाची भोगणे पुढिल्यावरी काय बोल, आपुले दैव असता उने
पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे, कवनापरी बोल सांगे. बोल ठेविती यतीश्वरासी, आपले आर्जवन विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी, तोची तारीला आमुते. त्यावेळीचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणती द्विजवरी, खनिता झाला तयवेळी. काढिता वेल मुळाशी, लाधला कुंभ निधाणेसी. आनंद जाहला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेलाचे दिले, निदान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तय वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगे कवणासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी त्वया द्विजासी, सांगे श्री गुरुमूर्ती परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसावर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐसी जान, दर्शना मात्रे दैन्य हरे. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनु तुझ्या घरी. इति गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमाणं द्विजदैन्यहरम् अष्टदशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा श्री गुरुचरणी, श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण. तुम्हा सर्वांवरती श्री गुरूंची, दत्तप्रभूंची कृपादृष्टी अशीच अखंड राहो हीच सदिच्छा. त्याचप्रमाणे आपल्याबरोबर इतरांचीही आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करूयात. गुरुकृपेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना सेवा करण्यास प्रवृत्त करूयात आणि या चांगल्या कामामध्ये सगळ्यांनीच हातभार लावायचा आहे व इतरांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. धन्यवाद.